उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच याचा फटका मानवांसोबतच प्राण्यांनाही बसतोय। अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एका शेतकऱ्याने कोंबड्यांना उन्हापासून वाचवण्याकरिता एक आगळी वेगळी शक्कल लढविली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। सध्या अकोला जिल्ह्याचे तापमान 44°C पर्यंत पोहोचले आहे। या प्रचंड उष्णतेचा परिणाम पशुपालनावर सुद्धा होत असून पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरक आहे। पातूर येथील सय्यद रियाज हे शेतकरी यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये तब्बल 8000 कोंबड्यांचे संगोपन करत आहेत। उन्हामुळे कोंबड्या त्रस्त होतात, त्यांचं अन्न सेवन कमी होतं, वजन घटतं आणि अंडी उत्पादनावर परिणाम होतो। अधिक उष्णतेमुळे काही वेळा कोंबड्यांचा मृत्यूही होतो। या सर्व समस्यांवर सय्यद रियाज यांनी एक शहाणपणाचा उपाय शोधून काढला आहे। त्यांनी आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये वॉटर स्प्रिंकल सिस्टीम बसविली आहे, जी थेट तापमान कमी करण्यात मदत करते। याशिवाय पोल्ट्री फार्मच्या आत 6 कूलर्स बसविले असून त्यांचा थंडावा कोंबड्यांना आराम देतो। तसेच बाहेरील गरम हवा आत येऊ नये म्हणून फार्मच्या चारही बाजूंना गोंडपाटी म्हणजेच कापड लावण्यात आली आहेत, जे उन्हाचे प्रतिबंधक कार्य करीत आहेत। या उपायांमुळे कोंबड्यांचे आरोग्य सुधारले असून उत्पादनात घट नोंदवली गेलेली नाही। काला है, धूप काले में हमने फार्म को ठंडा रखने के लिए ऊपर वाइट कलर मारे हैं, उससे ठंडे का शेड जो है ठंडा रहता है। और ऊपर स्प्रिंकलर लगाए हैं, स्प्रिंकलर की मदद से हमारे जो टीन है वो ठंडे होते हैं। और इस बर्ड में अभी बर्ड धूप काला शुरू है, बर्ड 44 टेम्परेचर है, उनको ठंडा रखने के लिए हमने कूलर लगाए हैं 7। और बर्ड अभी देखो धूप की वजह से लग कर रहा है, क्योंकि इतना करे बाद में भी लग कर रहा है, तो इंसान कितना परेशान होगा इसकी वजह से। और इसकी वो हवा अच्छी ठंडा रखने के लिए साइड से हमने बूंदें लगाई है कि उसलिए वो ठंडा रहे। और जो भी हवा है ये कूलर जो है हवा खींचे और पक्षी को अच्छी से अच्छी ठंडक मिले। पातूरच्या शेतकऱ्यांचा हा उपाय इतर पोल्ट्री व्यावसायिकांसाठी एक प्रेरणा ठरू शकतो। वाढत्या तापमानात प्राणी आणि पक्ष्यांचं रक्षण करणे ही काळाची गरज झाली आहे।